अनुराजच्या शाळेत पौष्टिक पदार्थ बनवून आणण्यासाठी सांगितलं होतं, म्हणून मुगाच्या डाळीचा उत्तप्पा करायचं ठरवलं. त्यासाठी हे सगळं एकत्र करून हा बघा मुगाच्या डाळीचा उत्तप्पा बनवलाय. कार्यक्रम मारुती मंदिरात घेतला होता, त्यामुळे मी तिथंच गेले तर सरपंच ताईंच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. लहान मुलांच्यासाठी आणि तसंच आपल्यासाठी पण काय शरीराला पोषक आहे हे भाजीपाला इथं दाखवलेलं आहे बघा. आणि इकडं सुदृढ बालक आणि अशक्त बालक, लहान मुलांच्या आणि महिलांच्यासाठी ज्या काही सरकारच्या योजना येतात त्यांचा देखावा इथं अंगणवाडीच्या बाईंनी केला होता बघा. प्रधानमंत्री योजना काय काय म्हणजे लेक लाडकी, नंतर मातृवंदना योजना, आणि इकडं पुढं बघा सही पोषण देश रोशन, कडधान्यापासून आणि डाळीपासून ते तयार केलेलं आहे. आणि इकडं लहान मुलांच्यासाठी जे काय आहार भेटतो शाळेतून त्याची पुढे ठेवले, तिकडं खेळणी बाळांची. आणि इथं बघा सर्व महिलांनी जे काय पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते ते ठेवले होते. महिलांनी जे काय पदार्थ बनवून आणलेलं त्याची टेस्ट करायची चालली होती आणि त्यातनं 3 नंबर काढले होते. त्यात आमच्या जाऊबाईंचा पहिला नंबर आला. त्यांनी कडधान्यापासून पिझ्झा बनवून आणला होता. तो सगळ्यांना खूप आवडला. तो सर्व कडधान्य एकत्र करून बनवला होता. आणि कडधान्य म्हणलं की आपल्या शरीरात पौष्टिक असते, त्यामुळं त्याचा पहिला नंबरच आला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.